दुसऱ्याला कधी अटक करणार आहे हे प्रशासनानं सांगावं. ह्याला गावातून हद्दपार करण्याचा निर्णय गावसभेने सगळ्या घेतलेला आहे. ह्यो लव्ह जॉबचाच प्रकार आहे. ते बजरंग दल असेल, विश्व हिंदू परिषद असेल, संघ असेल, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान असेल, तर ही अपमानजनक गोष्ट आहे. ह्यांना उलट टांगल्याशिवाय पर्याय नाही. प्रेमाचं नाटक लॉजवर नेऊन व्हिडिओ काढायचा, 15हून अधिक तरुणींचे व्हिडिओ. राज्यात अनेक लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांनी खळबळ उडवून दिली आहे. अशोक खरात आणि अमरावतीतील आयान व्हिडिओ प्रकरणानं सोशल मीडियाला ऊत आणलाय. त्यानंतर अनेक बोंधूबाबांच्या लैंगिक अत्याचाराची प्रकरणही समोर आली आहेत. मात्र त्यानंतर आता कोल्हापुरातून आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर येत आहे, ज्यात एक तरुण मुलींशी सोशल मीडियावरून मैत्री करायचा, त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा, त्यानंतर विश्वास संपादन करून त्यांना लॉजवर न्यायचा, तिथं त्यांच्यासोबत अश्लील व्हिडिओ बनवायचा आणि त्यानंतर सुरू व्हायचा छळ आणि ब्लॅकमेलिंगचा खेळ. हे हादरवून सोडणारं प्रकरण आहे कोल्हापुरातलं. कोल्हापुरात नेमकं काय घडलंय? या नराधमानं नेमकी किती मुलींची फसवणूक केली आहे? किती मुलींचे व्हिडिओ त्याच्याकडे सापडलेत? तसेच हा नराधम नेमका आहे तरी कोण? आता तो कसा जाळ्यात अडकलाय? या सगळ्याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूयात. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात एलएस मराठी. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातून एक हृदयद्रावक आणि तितकीच संतापजनक घटना समोर आली आहे. प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचं आमिष दाखवून आणि नंतर अश्लील व्हिडिओच्या माध्यमातून ब्लॅकमेल करून एका नराधमाने 15हून अधिक तरुणींचं आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या घटनेनं संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र हादरला असून लव्ह जिहादच्या संशयामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय. पुलाची शिरोली येथील 22 वर्षीय शाहिद समीर सनदी या तरुणाने हे क्रूर कृत्य केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय. शाहिद हा स्वतः फार्मसीचं शिक्षण घेत असलेला सुशिक्षित तरुण आहे. मात्र त्याच्या या कृत्याने माणुसकीला अक्षरशः काळीमा फासलाय. या प्रकरणाची व्याप्ती इतकी मोठी आहे की केवळ शिरोलीच नव्हे तर हुपरी, हातकणंगले आणि कोल्हापूर शहरातील अनेक तरुणी या नराधमाच्या शिकार झाल्याची भीती व्यक्त केली जाते. या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा तेव्हा झाला जेव्हा एका 20 वर्षीय धाडसी पीडितेने कोल्हापूरच्या राजारामपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपल्यावर ओढवलेला प्रसंग सांगितला. या तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार शाहिदने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रथम तिच्याशी मैत्री केली. गोड बोलून आणि प्रेमाचं नाटक करून त्याने तिचा विश्वास संपादन केला. एकदा विश्वास बसल्यानंतर त्यानं तिला फिरण्याच्या बहाण्यानं विविध लॉजवर नेलं. तिथं तिच्यावर अत्याचार करण्यात आले. मात्र हे केवळ अत्याचारापुरतं मर्यादित नव्हतं, तर या नराधमाने तिथे तिचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो चोरून काढले. त्यानंतर सुरू झाला तो मानसिक आणि शारीरिक छळाचा भयानक प्रकार. हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची आणि तिची बदनामी करण्याची धमकी देऊन शाहिदनं तिला वारंवार आपल्या वासनेचा शिकार बनवलं. बदनामीच्या भीतीनं ही तरुणी बराच काळ गप्प राहिली. मात्र जेव्हा छळ असह्य झाला तेव्हा तिनं अखेर पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला. राजारामपुरी पोलिसांनी तक्रार मिळताच घटनेचं गांभीर्य ओळखून तातडीनं चक्र फिरवली आणि शाहिद समीर सनदी याला त्याच्या पुलाची शिरोली येथील घरातून ताब्यात घेतलं. पोलिसांनी जेव्हा शाहिदचा मोबाईल आणि सोशल मीडिया अकाउंट्स तपासले तेव्हा त्यांना धक्काच बसला. तपासादरम्यान असं दिसून आलं की शाहिदने अशाच प्रकारे 18 ते 22 वयोगटातील अनेक तरुणींना आपल्या जाळ्यात ओढलं होतं. तो प्रामुख्याने महाविद्यालयीन तरुणींना लक्ष्य करत असे. इंस्टाग्राम आणि फेसबुक सारख्या माध्यमातून तो तरुणींशी संपर्क वाढवायचा आणि नंतर त्यांना आपल्या जाळ्यात ओढायचा. तपासात 15हून अधिक तरुणींची नावं समोर येत आहेत, ज्यांच्याशी शाहिदचे संबंध होते आणि ज्यांना त्याने ब्लॅकमेल केल्याचा संशय आहे. या प्रकरणामुळे कोल्हापुरात संतापाची लाट उसळली आहे. विविध हिंदुत्ववादी संघटनांनी याला लव्ह जिहादचा प्रकार असल्याचं म्हटलं असून आरोपीला कठोरतम शिक्षा देण्याची मागणी केली आहे. आरोपीने ज्या पद्धतीने नियोजनबद्धरित्या तरुणींना टार्गेट केलं ते पाहता यामागे मोठी टोळी किंवा कट असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये, असं मत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केलंय. पुलाची शिरोली आणि परिसरात या घटनेनंतर प्रचंड तणाव असून पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केलाय. शाहिद सनदी याला न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या काळात पोलीस त्याच्या मोबाईलमधील डिलीट केलेला डेटा रिकव्हर करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच इतर कोणत्या तरुणींना त्याने अशाच प्रकारे त्रास दिला आहे का याचा शोध आता घेण्यासाठी विशेष पथकं तैनात करण्यात आली आहेत. शिरोली, हुपरी, हातकणंगले यासारख्या ग्रामीण भागात शिक्षणासाठी येणाऱ्या तरुणींनी आणि त्यांच्या पालकांनी आता अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे. या घटनेनं सोशल मीडियाच्या वापराबाबत आणि अनोळखी व्यक्तींशी वाढलेल्या मैत्रीबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. उच्च शिक्षित तरुण जर अशा प्रवृत्तीकडे वळत असतील तरी समाजासाठी धोक्याची घंटा आहे. पीडित तरुणींनी घाबरून न जाता
पुढे येऊन तक्रार करावी असं आवाहन पोलिसांनी केलं असून त्यांचं नाव गुप्त ठेवण्याचं आश्वासनही दिलंय। या प्रकरणाचा पुढील तपास राजारामपुरी पोलीस करत असून लवकरच अधिक धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे। त्यामुळे खरात प्रकरणापासून सुरू झालेली ही सिरीज काही केल्यास संपायचं नाव घेत नाहीये। कधी नाशिक, कधी अमरावती, कधी पुणे, तर कधी मुंबई, अगदी शहरांपासून ते ग्रामीण भाग, तरुणांपासून ते भोंदू बाबांपर्यंत लैंगिक अत्याचाराची प्रकरणं समोर येत आहेत। अशा नराधमांना आळा घालण्याचं आव्हान सरकारसमोर असणार आहे।